ए शनाय, चल ना उठ ना बच्चा, चल ना, मला लवकर जायचंय, आज कपूर सरांचं फंक्शन आहे आणि तुलाही उठून किचन मध्ये वड्या करायच्यात ना. चल ना उठ ना प्लीज. यार गप झोपू दे ना, मला किती छान झोप लागली. काय चाललंय तुझं? अगं असं नको करू, सावरायला वेळ लागेल ना, आणि तुलाही वड्या करायच्यात. चल ना उठ ना पटकन प्लीज बच्चा. अरे यार काय कपूर कपूर यार, मला खाण्याशिवाय काही सुचत नाही का रे दुसरं. चाललंय तर जा ना म्हणा गपचूप, बकासूर नुसता. पोट वाढलंय म्हणा, डाएट कर, त्याला सांग. हो ठीक आहे उद्यापासून नसणार आहेत ते, पण जाण्यापूर्वी माझं तरी इम्प्रेशन बरं राहू दे ना. हा प्लीज प्लीज उठ ना, चल ना. यार एक काम करते ना, मी ते पोहे की काय ते करते ना. पोहे नाही, पुडाच्या वड्या स्पेसिफिकली सांगितलंय ना त्यांनी. बच्चा मी आता मार्केटमधून सगळं सामानही घेऊन आलोय आणि स्वस्त मिळाली म्हणून भरपूर कोथिंबीरही घेऊन आलोय. तर तू प्लीज उठ ना यार, सगळी तयारी करायची, उठ ना प्लीज. यार तुझ्यासाठी करते मी फक्त. थँक्यू सो मच, आय नो. हा चल चल चल, आवर आवर. मला वड्या करायच्यात यार. राधिका, आपण आधी निवडून ठेवली ती आणि ही मिळून पुरेल ना ग कोथिंबीर तुझ्या कोथिंबीर वडीला? नानीजी सांबार वडी. हो तेच ते. भारी वेळ लागतो बाई ते करायला. हो वेळ लागतो, मेहनत लागते, पण खायला अगदी रुचकर. म्हणजे काय नानीजी, खायला एखादा पदार्थ चविष्ट असेल ना, तर तो बनवायला खूपच कठीण राहतो. खरं आहे बाई अगदी. म्हणजे आता बघ ना, दिवाळीचा फराळ, आपले सणावाराचे पदार्थ, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, ही मेहनत, पण चव एक नंबर. ए तू आता आहेस ना, तर तुमच्याकडचे ते वडा भात आणि काय काय पदार्थ आहेत ना, ते मला शिकव, ह्यांना करून खायला घालेन. म्हणजे नानीजी, ते नानाजींचं ते तेला तुपाचं सांभाळायला लागते ना. आता सांभाळू ना, कमी तेल तूप वापरायचं, करूया आपण. हा चालेल. नानीजी चला, आता हे सांबार ना छान स्वच्छ धुवून घेते मी. हा या, चल चल थांब, मी धरते. अगं अगं राहू दे नानीजी, या तुम्ही. नेहमी नेहमी काय जायचं त्या राधिकाकडे, नाही करते तर नको करू म्हणा. एवढं काय कठीण असतं रे, कोथिंबीर वडी तर करायची. नागपूर स्टाईल कोथिंबीर वडी, काय रेसिपी. नानी, मी हे काय आहे? किती पसारा घातलाय आणि एवढी कोथिंबीर कशाला? तर राधिका कोथिंबीर वडी करते. तेच म्हंटल, ही इथे आल्यापासून काही तेलकट तिखट झालं कसं नाही? माझ्या डाएटची वाट लागली आता. आणि नानी प्लीज, नानांना हे काही खायला देऊ नका, त्यांना झेपणार नाही. मागच्या वेळेला झालेलं तसं परत व्हायला नकोय मला. कारण असं काही झालं ना, तर एकतर वेळ नाहीये आणि पैसे नाहीयेत भरायला. आणि हो, राधिका आता आपल्याकडे राहतीये नानी, त्यामुळे तिच्याच्याने झेपणार नाहीये बांगड्या वगैरे गहाण टाकायला. अगं तुला उशीर होतोय ना ऑफिसला, जा ना पटकन. आणि माझा डबा कुठे नानी? हा बाई ते, हा घे. नानी, माझा डबा कोणी केलाय? झालं, म्हणजे परत तेलकट तिखट खायचं. अगं नाही, अगदी तुला हवं ना तसं केलंय तिने. अर्थात चांगलंच असणार ना तिने केलंय म्हणजे. वाईट काही झालं असतं ना तर ते माझं, चांगलं म्हणजे राधिकाचं. अगं उशीर होतोय, निघायला हवं तुला, जा बरं. जाते. उपेक्षणी मारायचं, रागात उगाच शब्दाने शब्द वाढतो, कशाला? त्यापेक्षा शांतम पापम. किती स्टिकी आहे. आता काही नाही, याच्यात तिखट मीठ टाकायचं, मसाला टाकायचा थोडा, आणि ही कोथिंबीर टाकून द्यायची. खरपूस हे भाजायचं. हो, हे खरपूस भाजून घ्यायचा, व्यवस्थित भाजून घ्यायचा नानीजी. करतेय मी.
आणि तिखट मसाला सगळं घातलं ना. हा हा हे काय करायचंय? उशट 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 प्लीज डोंट डाय ऑन मी प्लीज या. खड्ड्यात. तर काय करायचं होतं? कोथिंबीर लागणारच ना. पहिले एवढीच टाकू. जमतंय. हा, किती सोपं आहे. उगाच त्या राधिकाचं कौतुक करतात. काहीतरी चुकलंय बहुतेक. नानीजी सांबार फार नाही भाजायचा, लगेच बंद करून टाकायचा, नाही तर जळत होतो. जळका वास येत राहतो ना. हो. गॅरी गॅरी ते काळं होत आहे. गॅरी ते काळं होत, त्याचं काय करू? आता काही नाही, आता हे बेसन आणि मैदा हे फक्त भिजवून घ्यायचं का झालं. आणि फार पातळ नाही हं भिजवायचं. गॅरी प्लीज लवकर ये. गॅरी चुकलं बहुतेक काहीतरी. अगं बच्चा काय केलंस हे? तू गॅस बंद कर आधी. नाही नाही तू बंद कर, मी नाही करणार. आता तुझं अरे यार शनाया, अगं काय करायचं तुझं? लाड करायचा. आता मी एवढं करायला घेतलंय ना, नाही मी करणार पूर्ण. ते नको, आता राहू दे ना ते. नाही तू थांब. अगं वडी नाही, वडा झालाय तो. आणि आता गॅस कमी करून घ्या. हो कमीच आहे. हा, मंद आचेवर तिथे करून घ्यायचं. अच्छा, अगं कुणी सांगितलं होतं हे तुला करायला? अय यार, मी हेल्पच करत होते ना तुझी. ते यार बोर असतंय सगळं स्वयंपाक वगैरे, मला काहीच नाही समजत. कुठे पार्सल नाही का मिळत तुझी कोथिंबीर वडी? कोथिंबीर नाही, पुडाची वडी. आणि नाही मिळत ती अशी पार्सल. मी बघतो. आई गं. कसला कसला वास येतोय? नाही काही नाही, ते असंच आपलं. बर समिधा, हा तुझी थोडी मदत लागेल मला. मदत कशासाठी? तू प्लीज आत येतेस का? मी सांगतो तुला. ओके. शनाया काय करताय? अरे किती दूर झाले, आधी एक्झॉस्ट लाव. अगं शनाया वड्या करायचा प्रयत्न करत होती, पण सगळंच मेस्टअप झालंय आता. वड्या? आज आमच्याही घरात वड्या करतायत. म्हणजे राधिका नानींना त्या तुमच्या स्टाईलच्या वड्या शिकवतीये काय, ते नागपुरी स्टाईलच्या पुडाच्या वड्या.